एक मोठा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आतिश रायडर्स यांनी मात्र फलंदाजी सनी सामने सांगायचे सनी इकडे नाही रन रेट आहे मग आणि नक्कीच सर हा जो सामना झाल्यानंतर एक शेवटची मॅच असेल या लीग फॉर्मॅट मधली शेवटची मॅच श्रीराम क्रिकेट क्लब कुंभारवाडी आणि शिवकृपा कन्स्ट्रक्शन्स या दोन संघांमधलं लीग फॉर्मॅट मधली शेवटची मॅच खेळवली जाईल आणि मॅन ऑफ द मॅच अमित शाह कन्स्ट्रक्शनच्या संघाचे मुदस्सर मार्गदर्शक ठरलेले आहेत. आदरणीय विलास दादा यांच्या शुभ हस्ते आपण मुदस्सर मार्गदर्शक यांनाही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करूयात. या मॅचनंतरला लीग फॉर्मॅट लीग स्टेज मधील शेवटची मॅच खेळवली जाईल. श्रीराम क्रिकेट क्लब कुंभारवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवकृपा कन्स्ट्रक्शन या दोन संघांमध्ये ही बॅटल असेल. तुम्ही पाहायला गेलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. आदित्यच्या बॅट मधून मोठा प्रहार केला गेला परंतु क्षेत्ररक्षण दर्जेदार केले जाते. पहिले 3च्या 3 चेंडू अगदी विंदी तुम्हाला बघायला मिळतच आहेत. विंदी चेंडू टाकले डॉट बॉल येत चाललेत. आतिश रायडरचा संघ या स्पर्धेमध्ये अजून चांगली कामगिरी करू शकला नाही. या संघ मोठे अशा प्रहार देखील केले जात आहेत परंतु त्यानंतर एक दर्जेदार फटका येतोय का हे पाहावं लागेल. परंतु संघाचं खातं आता या ठिकाणी उघडलं देखील गेलंय. षटक क्रमांक तुम्ही पाहताय तर पहिलं हे प्रोग्रेस मध्ये आहे. धाव संख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यश नात्रेची गोलंदाजी घातक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल. बिंदी चेंडू आलाय. डॉट बॉल आपल्याला बघायला डॉट बॉल आलाय. षटकाचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या विदाउट लॉस जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. 2 धावा झालेल्या आहेत. या पुढचा होणारा जो सामना असेल लीग स्टेज मधील आता मात्र शेवटचा सामना या संपूर्ण स्पर्धेतला. एकचा खेळ संपला. धाव संख्या तुम्ही पाहताय 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती या ठिकाणच्या जोडल्या गेल्यात. झिशान आणि आदित्य रेमजे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती संकेत अब्दुल हा गोलंदाज राऊंड द विकेट गोलंदाजी एफसीटी संघाकडनं करताना दिसेल. पहिला चेंडू टाकला अगदी सरळ समोरच्या क्षेत्रामध्ये एका सिंगल धावेचा फटका आहे आणि संघाचं स्कोर कार्ड हे पुढे मात्र चालत राहील. संकेत अब्दुलनं पहिला जिशानला चेंडू टाकला. एक सिंगल काढली त्यानं. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी पुन्हा एकदा अगदी चांगला ताकदीचा फटका होता. त्याच्यामध्ये ताकदीचा मिश्रितपणा होता आणि केवळ एक सिंगल धाव आता ही जोडली जाईल. हे दुसरं षटक प्रोग्रेस मध्ये आहे. संकेतची गोलंदाजी सातत्यानं दर्जेदार होत चालली आहे. राऊंड द विकेट ही गोलंदाजी जिसानच्या विरोधामध्ये. कमी गतीचा चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय आणि ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जाऊन आपल्याला बघायला मिळाला. चेंडू ट्रॅव्हल होत असताना पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये जिशानच्या बॅटमधून मोठे प्रहार येत चालले आहेत. आतिश भागवत सर यांच्या मालकीचा संघ आतिश रायडर्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळतोय परंतु चांगली दमदार कामगिरी करता आली नाहीये. अजित संकेत अब्दुलला तुम्ही पाहताय चांगल्या प्रकारचं गोलंदाजी. आणि नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहिला गेला तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल परंतु तुम्ही बघताय तर इथे डॉट बॉल असेल. षटक क्रमांक हे दुसरं देखील संपलेला आहे. विदाउट लॉस धाव संख्या 7 या आकड्यावरती आपल्याला जाऊन बघायला मिळते. आणि त्याचबरोबर 2चा खेळ संपलेला आहे. इथे मोठा असा प्रहार आणि धाव संख्या मात्र नक्कीच पुढे सरकेल. केवळ एक सिंगल आता ऍड करावी लागेल. सर एक सिंगलच धाव फक्त असणारच आहे.
खूप चांगली आपण पाहायला गेले तर बॅटिंग आता करावी लागेल. आदित्यच्या बॅटमधून चांगला परफॉर्मन्स झाला नाहीये या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आदित्यनं चांगली कामगिरी केली नाहीये बॅटिंग करत असताना. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. आदित्य रेमजेला खेळताना तुम्ही पाहताय समोर गोलंदाज यश यशस्वी गोलंदाजी करतात. आता सरळ बाहेर चेंडूला ठोकण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू बाहेर म्हणजे यशच्या माध्यमातून आदित्य देखील बाहेर जाणार. स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत जे आतिश भागवत सर आहेत. आतिश रायडर्सचे ओनर. यशच्या विरोधामध्ये काय रणनीती आतिश भागवत सरांची असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फाऊल आहे. मर्यादा रेषा ओळ आणण्याचा प्रयत्न. फटका तर चांगलाच खेळला होता परंतु धावा मिळणार नाहीयेत तुम्हाला. चांगल्या प्रकारचे इथे फटका खेळलाय परंतु तुम्ही पाहताय डॉट बॉल असेल. भिंती चेंडू दिला जाईल. मर्यादा रेषा ओळण्याचा प्रयत्न जर का तुम्ही कराल तर अशाच प्रकारच्या ठिकाणी बघा पनिशमेंट तुम्हाला पंचांच्या माध्यमातून या मात्र दिल्या जातील. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि त्यावेळेला तुम्ही बघाल तर डॉट बॉल येतोय. सिंगल आहे का. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. पायकपुटला जाऊन पंच आतिश भागवत सरांच्या माध्यमातून 30 षटकांचा खेळ संपेल. धाव संख्या लॉस ऑफ 1 विकेट 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 9 धावा धावफलकावरती या ठिकाणच्या पोहोचलेल्या आहेत. षटक क्रमांक आता 4. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती रणजित एल्वे. रणजित एल्वे गोलंदाजी ट्रॅक वरती येईल शेवटचं षटक घेऊन. 3 षटकानंतर धावसंख्येचा तुम्ही विचार करायला गेला तर 9 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत आणि 1 विकेट देखील आतिश रायडर्स या संघाची आपल्याला बघायला मिळते. विकेट देखील खूप झालेल्या गेल्या नाहीयेत आणि धावा देखील खूप बनलेल्या नाहीयेत. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शेष आहे गोलंदाजीसाठी आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं परंतु तुम्ही पाहताय केवळ एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट केली जाते. श्रीराम क्रिकेट क्लब कुंभरवाडी आणि शिवकृपा कन्स्ट्रक्शन. सो बोथ कॅप्टन टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये या. श्रीराम क्रिकेट क्लब कुंभारवाडी आणि शिवकृपा कन्स्ट्रक्शन आपण टॉस साठी यायचंय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू मिस्टर एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जातील. सरळ चेंडूला बाहेर ठोकण्याचा विक्रम आतिश भागवत सरांच्या माध्यमातून केला गेला आणि सरळ चेंडूला बाहेर ठोकण्याचा विक्रम आहे. मॅक्सिमम बघायला मिळाला. अंश कालच्या दिवसातला हा तारा सितारा आज पुन्हा एकदा या दिवसामध्ये खेळतोय. ज्या अंशला सामना त्यांच्या संघानं पराजित झाला होता तरी सुद्धा त्याला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपण दिला होता कारण का त्याची बॅटिंग अगदी काबिल तारीफ होते. 8 चेंडूंमध्ये 20 धावा धमाकेदार त्याने ठोकल्या होत्या आणि हा तोच खेळाडू अंश पुन्हा एकदा बॅटिंग ट्रॅक वरती रणजित एल्वे याच्या गोलंदाजीच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल. 11 धावा आतापर्यंत तर जोडल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहताय तर 4थं षटक ही प्रोग्रेस मध्ये आहे. 11 धावा धावफलकावरती 2 खेळाडू बाद झालेले आहेत. शेवटचं षटक हे प्रोग्रेस मध्ये आहे. आणि इथे सुदैवी ठरलाय. बांबूचा हात काढायचा आहे. बांबू सोडायचे सगळ्यांनी. आपला जो भार आहे स्वतःचा स्वतः सांभाळा. तिथे खांबांना चिपकू नका. मोठा फटका खायचा आहे. इथे देखील एक सिंगल धाव तुम्हाला बघायला मिळते. धाव संख्या तुम्ही पाहताय सिंगल. 12 वरती 2 खेळाडू बाद झालेले आहेत. रणजितचे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. महत्वाची मॅच आपण टॉस करून घेतोय. श्रीराम क्रिकेट क्लब कुंभारवाडी आणि शिवकृपा कन्स्ट्रक्शन दोन्ही संघाने टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये या. शिवकृपा कन्स्ट्रक्शन आणि श्रीराम क्रिकेट क्लब कुंभारवाडी दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती असेल टॉस झाल्यानंतरला आपण इथे लगेचच डिसिजन द्यायचंय. अरमान कानेकर टॉस झाल्यानंतरला दॅट मोमेंटला डिसिजन देणं अनिवार्य आहे. धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारचा विकेट गेलाय. बॅटर्स नेम नीरज. या ठिकाणी नीरजला तुम्ही पाहताय शेवटचा एक चेंडू शिल्लक असताना नीरजला बॅटिंग दिली जाते. रणजित एल्वे गोलंदाज 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट घेतल्यात रणजितनं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न रुपेश नासरे सर यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आणि 4 षटकांचा खेळ संपलेला आहे.
धावसंख्या 13 तर 24 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. 24 मध्ये 14, 24 चेंडू 14 धावांची आवश्यकता. चोवीस चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर खऱ्या अर्थानं आतिश रायडरचा संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली अशी कामगिरी करू शकला नाहीये. अरमान काणेकर, आपण टॉस झालाय का सर? ओके, आपण टॉस करून घेऊयात. मंगेश सर, आपण टॉस कोणाच्या हस्ते करतोय? आणि नक्कीच या ठिकाणी आपण टॉस करून घेतोय. आदरणीय संतोषदादा अब्दुल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेतोय. या आपण पाहायला गेलं तर नक्कीच या गावचं एक आदर्शमय व्यक्तिमत्व, तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संतोषदादा अब्दुल सर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करून घेऊयात. या लीग स्टेजच्या शेवटच्या मॅच मधला श्रीराम क्रिकेट क्लब कुंभारवाडी बनाम शिवकृपा कन्स्ट्रक्शन या दोन संघांमधल्या आपण अरमान काणेकर टॉस करण्यासाठी मान्यवर आलेले आहेत. आपण टॉस करा आणि दॅट मोमेंट, त्याच क्षणाला डिसिजन असणं हे गरजेचं राहील. इथे नशिबाचा शिक्का उसळलेला आहे कोणाच्या पक्षामध्ये. चला, डिसिजन इथेच आपल्याला द्यायचं आहे. ओके, या ठिकाणी श्रीराम क्रिकेट क्लब कुंभारवाडी ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. चेंडू स्वीकारला म्हणजे शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाला फलंदाजी करावी लागेल. फलंदाजी करावी लागणार आहे शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाला. मॅच कडे घेऊन जातोय. 14चं टार्गेट आहे. 21 चेंडू आहे. 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती आदित्य रेमजे हा गोलंदाजी करेल. आदित्य रेमजेच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. आज आदित्यला जर पाहिलं, आतिश रायडर्स या संघाकडे डिफेल पूर्व 3 मध्ये देखील खेळतोय. चांगलं प्रभावित करणारा क्रिकेट खेळला नाहीये. आज या मॅच मध्ये देखील पाहायला गेलं तर चांगलं असं क्रिकेट खेळता आलं नाहीये. सोहम कदम, तुमच्यासाठी एक कॅश प्राइज आलेला आहे. जर का तुम्ही या ठिकाणी एसटीच्या मागे झेल टिपला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय संजयजी कदम साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला हे लागलं गेलेलं आहे. म्हणजे झेल पकडायचं आहे फक्त तुम्हाला. तुम्ही क्रिकेट खेळतात, एखादा धावसंख्या तुम्ही पाहायला गेलं 4 वरती जाऊन बघा पोहोचलेली आहे. ऍज अ तुम्ही स्पोर्ट्समॅन आहात, कॅच पकडणं हे तुमच्या फितरतमध्ये असणं गरजेचं आहे. आणि झेल टिपला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय संजयजी कदम साहेबांच्या माध्यमातून हे तुम्हाला दिलं जाईल. फक्त कॅश पकडावे लागेल. हो, तुम्ही पाहायला गेला तर आतिश भागवत सर यानं तुम्ही पाहायला गेलं. धावसंख्या केवळ 4 धावा दाखल करते आहेत. 18 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी कोण गोलंदाज आहे? आणि ज्या वेळेला आतिश भागवत सरना मी नक्कीच सांगेन, म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना जर का सांगितलं गेलं असतं 24 मध्ये 24 धावा देखील तुम्ही बनवल्या असतात तर या धावा कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाला डोईसाठी जाऊ शकल्या असत्या. परंतु आता 18 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असताना सर मात्र स्ट्रॅटेजी बनवतायत. चला, मॅच कडे तुम्हाला सर्वांना घेऊन जातो. नीरज खेडेकर गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 14 धावा तर बनवायच्या आहेत.
बायकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, केवळ सिंगल बॅटची कडा घेतली गेली. यष्टीरक्षक सोम मात्र चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतच नाहीयेत. चेंडू पकडावा लागेल क्रिकेट खेळत असे यष्टीरक्षक म्हणून आता चेंजेस बघायला मिळालेत. सोमला पुढे पाठवलं जात आहे. आता यष्टीरक्षक चेंज झालाय. संजय सर यांच्यासाठी काही ऑफर आहे का कॅश प्राइजची? संजय सर यष्टीरक्षकासाठी दुसऱ्या ऑफर आहे का? आणि इथे तुम्ही पाहायला गेलं तर नक्कीच यष्टीरक्षक चेंज देखील झालाय. संकेत अब्गुला खेळाडू आहे, अगदी धमाकेदार फटका खेळतोय. 14चा पाठलाग करायचा त्याला माहित आहे. 2चा खेळ संपलेला आहे. दुसरं षटक संपलंय विदाउट लॉस. धाव सर ओव्हर झाली आहे, गोलंदाज ओव्हर झाली आहे. 9 धावा धाव फलकावरती आहेत. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू तुम्ही पाहता आदित्य रेमचे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळू शकतो. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र तंदुरुस्त राहा, आनंदात राहा, परंतु स्वतःची काळजी देखील घ्या. हा चेंडू कधी येईल तुमच्याकडे हे सांगू शकत नाही, परंतु जेव्हा कधी पण येईल तुमचं नुकसान करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. 3 धावांची आवश्यकता आहे. ते जिंकण्यासाठी राईट हँडेड बॅटर्स यशस्वी होतोय. युनिक फटका स्विच इट. वा, अफलातून फटका, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय हा फटका बघायला मिळाला. 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला स्विच हिट खेळला गेलाय. 1 धावेची आवश्यकता केवळ जिंकण्यासाठी इथे फ्रेंड सर्कल या संघाला. नो बॉल आहे. सामना जिंकला एफसीटी या संघानं. अभिनंदन तिकडे एफसीटी संघाचं. मौजे शेरवली या ठिकाणून सन्मान्य श्री संतोष जुजम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं महामाई काळकाई ग्रामविकास मंडळातर्फे स्वागत करण्यात येत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. हॅलो, मी आमिषा कंस्ट्रक्शनचे मालक सन्मान्य श्री उमेशजी रेवाळे यांना विनंती करतो की सन्मान्य श्री संतोष जुजम यांचं पुष्प देऊन स्वागत करावं.